दुसरा बॉल सचिन यांचा आणि झेल आउट. सचिन पष्टे थोडी घाई करायची आहे. मंडळाला सहकार्य करा. तुम्ही मंडळाचे माणूस आहेत. मुलगी मुलगी म्हणजे चैतन्याचं रूप. मुलगी म्हणजे अल्लड चांदणं. मुलगी म्हणजे रंगाचं शिंपण.
स्कोर झालाय 5. 3 विकेट. सात रन. 3 विकेट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सकाळच्या या पहिल्या सत्रात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम करुमे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन, आई गावदेवीला वंदन, स्वरांच्या आई सरस्वतीला वंदन. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी राजेंना मानाचा मुजरा. इथे मात्र ओव्हर पिच बॉल त्याला उडवलंय उंच हवेत आणि फेकून दिलं सीमारेषा पार. इट्स अ हाय अँड हँडसम षटकार. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये चेंडूला परावर्तित केलं. ओव्हर नंबर 3 रोहन ज्यानं या षटकाची सुरुवात केली आहे.
3 विकेटच्या पतनानंतर 13 धावा अडचणीमध्ये वाटला इथे टीम श्रीराम गौरापूर. जय श्रीराम गौरापूर हा संघ आपण पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पाहत आहे. त्यांच्या विरोधामध्ये टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंचाने पूर्ण केलं. इशारा इट्स अ नॉन प्लेबल, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 ऑन बोर्ड. 14 धावा या राफलकावर आहेत. सकाळचं पहिलं सत्र मॅच क्रमांक 1 ते इथे सुरू झाले. पहिल्या बॉलवर इथे षटकार आला. यावेळेचा बॉल पुण्याच्या एकदा ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. जा 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 दोघं पण आतमध्ये. त्या काय राहुल जा आतमध्ये जा. अंपायर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर 15 धावा आहेत. एक चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रोहन तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज रोहनचा समोर स्ट्रायकर इन कडनं, त्याच्या विरोधामध्ये अनिकेत जाळेकर फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फ्लाइंग स्लीप मध्ये वळाला बॉल. तिथे 1 रन तो मिळवण्याचा मोह होता आणि अगदी वेगानं दौड लावली दोन्ही बॅटर्सनं. 1 रन तिथे कंप्लीट केली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. गौरापूर संघाला इथे आक्रमकता दाखवावी लागेल, कारण षटक क्रमांक 3 प्रकारे पदावर रन्स हव्या तेवढ्या दाफलकावर लागलेल्या नाही आहेत. इथे मोठ्या फटक्यांचा अवलंब तो त्यांना करावा लागेल आणि मोठ्या फटक्यांचा अवलंब केला तर एक चांगली टोटल सेट होईल, ज्याबरोबर लढता येईल, फाईट करता येईल. आज जर आपण पाहिलं तर सागर पाटील यांची कन्या सिमरन हिचा आज वाढदिवस आहे आणि सिमरनला वाढदिवसाच्या या सकाळच्या सत्रात लक्ष लक्ष शुभेच्छा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक रन इथेही दाफलकावर जोडली जाईल. नेक्स्ट मॅच बोट टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. या स्पर्धेचा जो काही प्रवेश प्रक्रिया आहे ती कंप्लीट करून टॉस करण्याकरता रेडी व्हायचंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर 17 धावा. रोखलं गेलंय. एक षटकार जरूर आला होता. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचा आहे. बॉलनं जास्त उंची गाठली आहे. तिथे बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र सचिन पष्टे यावेळेस मात्र तिथे चुकी करतोय. एक सहज सोपा झेल होता. झेल कॅरी होणं गरजेचं होतं, कारण ही विकेट महत्वाची होती. अनिकेत जाळेकर तो जर इथे बाद झाला असता ना तर मग श्रीराम गौरापूर संघ आणखी जास्त प्रेशरमध्ये येऊ शकला असता. झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. जीवनदानाबरोबर यंगस्टार कुडूस आणि डिंगडॉंग वडवली बोट टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्यांदा आपली जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्ण करायची आणि त्यानंतर खेळण्याकरता सज्ज व्हायचंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे वळवला. अनिकेत जालेकर सलगचा दुसरा बॉल, त्यावर ही संधी होती आणि संधी दवडली आहे. बॉल सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम. षटकार 6. हा झेल होता खरं तर. तिथे आपण पाहिलं तर फ्लॅट पॅरलल स्ट्रोक होता. त्याला झेलमध्ये कन्वर्ट करता आलं असतं. कदाचित तिथे डोळ्यावर सूर्याची किरणं आली असावी, कारण सकाळचं सत्र आहे. समोर तिथनं सूर्य
तो दिसतो आणि त्यामुळे कदाचित क्षेत्ररक्षकाला अंदाज आला नसावा. मात्र इथे गौरापूर करता हा फटका खूप महत्वाचा आहे. षटकार त्यांच्याकरता अति महत्वाचा आहे आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 25. बॉल जर आपण पाहिले तर एकंदर 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटचा बॉल त्यावर कशा पद्धतीचं आक्रमण ते मैदानात केलं जाईल. खोलो टप्प्याचा चेंडू होता. अनिकेतनं त्याला अगदी सरळ खेळून काढला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावर. अनिकेत 8 बॉल फेस केले. 18 बॅटिंग करतोय. स्ट्राईक रेट चांगला आहे. येणारे 12 बॉल त्याला याच पद्धतीने खेळ मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जर याच पद्धतीने तो खेळ साकार करत राहिला तर निश्चित एक चांगली टोटल ती त्याच्या टीम करता राफलकार उभी राहील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत आलाय. अनिकेतच्या विरोधात अनिकेत असेल. एकाच नावाचे एकाच राशीचे 2 खेळाडू एकमेकाच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेतच्या विपक्षामध्ये अनिकेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. नेक्स्ट मॅच बोथ टीम रिपोर्टिंग करायची आहे. 5 ओव्हर नंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत चेंडूला उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते आणि धावफलक 27 वर. रोहितला इथे चांगला खेळ मैदानाच्या आतनं राखवावे लागेल. 1-2 मोठे फटके जर त्याच्या बॅटमधनं आले तर एक लढण्याजोगं बळ ते निर्माण करता येऊ शकतं आणि त्याकरता प्रयत्न करावे लागतील. अनिकेत तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच बॉल तिथे रिटर्न आलाय. त्यावरच आपण यापुढे खेळ तो सुरू करणार आहोत. एक चांगली मॅच. एका बाजूने श्रीराम गौरापूर आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे. जय श्रीराम गौरापूर टीम सध्या जर आपण पाहिली तर थोडीशी स्ट्रगल मध्ये होती. तिथनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. यावेळेचा बॉल तिथे ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी वाईट म्हणून दंडित केलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते. ती एकंदर 28 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी त्याला वाईट म्हणून दंडित केले. या एक्स्ट्रा रन खूप महत्वाच्या ठरतायत या मॅच मध्ये, कारण बॅटनं हव्या तेवढ्या रन सुरुवातीला आल्या नव्हत्या. मात्र काही एक्स्ट्रा रन्स त्या धावफलकावर सातत्यानं जोडतायत. त्यामुळे धावफलक ते हलतं राहत आहे. धावफलकावर वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे. एकंदर 28 धावा. यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता. बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. इथे अनिकेतला स्ट्रायकर एंडकडे आणण्याचा प्रयत्न होतोय, कारण तो मोठे फटके खेळतोय. इन्फॉर्म आहे, चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर ती 30 आहे. ओव्हर नंबर 4 ते सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, मात्र निर्जन स्थळी पडेल. तिथे जोपर्यंत उचलला गेला डबल करता कॉलिंग आहे आणि जोपर्यंत चेंडू पोहोचला 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या.
थोडासा दूर राहिला होता. 38 सर्कलमध्ये बॉल पडला होता. त्यामुळे 2 धावा तिथे अपेक्षित होत्या. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर दोघांमधलं कॉलिंग चांगलं आहे. नेरुळे गावचे सन्माननीय बंडूभाऊ इथे उपस्थित झालेत. आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. निलेशजी पष्टे निचोळे गावचा एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, तेही अगदी गाडीतनं मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनाही विनंती आपण मुख्य मंचावर यावं. वाईटचा इशारा. इथे धाफलकावर वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 33 ऑन बोर्ड. आमचे सहकारी आदवर शेलार हँडसम बॉय आहेत, तेही इथे उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत आहे. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावला. एक सिंगल तिथे धाफलकावर अधोरेखित केली गेली आहे. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 34 या आकड्यावर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करतोय सध्या अनिकेत, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तो उडवला उंच हवेतनं आणि तिथे सीमारेषेच्या नजदीक अगदी चांगले एफर्ट ते पाहायला मिळालेत. तिथे वाईट करता नो करता रिव्ह्यू आहे. बीमर करता रिव्ह्यू घेतला गेला आणि 6 सुद्धा चेक करायचे. दोन्ही गोष्टी चेक करायच्या. पहिल्यांदा बीमर आणि मग 6. फेअर डिलिव्हरी असा इशारा आला आणि षटकार सुद्धा सेफ आहे तिथे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर धावसंख्या लागली गेली या 2 धावसंख्येच्या मदतीनं 36 धावा. 36 ऑन बोर्ड. 36 धावा या धाफलकावर लागलेल्या आपण सध्या पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत आहे. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर खूप जास्त बाहेर निघालाय. टर्न करतोय मात्र चुकीच्या टप्प्यावर करतोय. मी नेहमी म्हणतो ना, तुमचा गोलंदाजी करत असताना सर्वात महत्वाचा टप्पा आणि त्यानंतर तुमच्या खांद्यावरचा कंट्रोल. तुम्ही खांद्यावर किती कंट्रोल ठेवताय ना, ते क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू बरोबर षटकाची उद्घोषणा झाली. या 4 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 4 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धावा. आता मात्र सुस्थिती आली. शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 15 ते 17 धावा जर इथनं धाफलकावर जोडल्या गेल्या तर मग श्रीराम गौरापूर हा संघ जर आपण पाहिला तर तो एक सुस्थितीमध्ये येऊ शकतो.
धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या सदरीच धाव आहे. शेवटचा आणि अंतिम षटक राज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलंय. सलामी स्पोर्ट्स निचोळी आणि श्रीराम गौरापूर या दोन टीम मध्ये ही मॅच हा संघर्ष तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. चांगला बॉल फुलर लेंथवर तिथे बॉलला हाताळलं गेलं, तोपर्यंत बॉलला फील्ड केलं. एक रन तिथे कंप्लीट झाली आणि इथे कॉलिंग मध्ये गडबड झाली. माघारी परतावं लागलं. अनिकेत जाळेकरला एक मोठी विकेट ती इथे मिळाली आहे. अनिकेत जाळेकर बॅक टू द डगआउट. येणारे इथनं आता 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉल मध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल. 38 ऑन बोर्ड, 38 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 12 चेंडू फेस केले, 23 धावा अनिकेतनं दाफलकावर जोडल्या. थोडासा स्ट्रगल होता रजा, मात्र त्यानं संपवला तो. रोहित एका बाजूने जर आपण पाहिलं तर खूप सारे बॉल खेळलाय, मात्र एकही मोठा फटका तो त्याला खेळता आलेला नाहीये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. बॉल जाईल का? हो, चाललाय सीमारेषा पार. मैदानात आल्या आल्या एक दमदार फटका तो पेशकश केलाय. षटकार 6. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 44 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ तो बाकी राहिलाय. सचिन थोडस समजावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समजावणं गरजेचं आहे आणि आपला एक्सपिरियन्स खेळाडू जेव्हा आपल्याला समजवतो ना, तेव्हा तो निश्चित काहीतरी चांगलंच सांगतो. हे शिकणं गरजेचं आहे. मात्र सध्याचं क्रिकेट युट्यूब पाहून वेगवेगळ्या गोष्टी शिकल्यानंतर असं वाटतं गोलंदाजाला की मला सर्व ज्ञान आलं. पाहून आणि खेळून या ज्ञानामध्ये फरक असतो. तिथे फिल्डिंग चांगली झाली, बॉलला स्टॉप केलं. 2 जाणारच आहेत तिथे. तुम्ही किती वेगाने खेळलात. 2 रन तिथे कंप्लीट केल्यात. 3ऱ्या धावे करता आलेत आणि इथे 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 46 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. षटक जर आपण पाहिलं तर अंतिमचं षटक आहे. स्लॉग ओव्हर आहे. आक्रमकतेनं खेळ तो मैदानाच्या आतनं गरजेचा आहे आणि इथे रोहितनं ज्या कॉन्फिडन्सनं स्ट्राईक घेतली घेतणं तिथनं खूप गरजेचं आहे. कारण रोहित जो आपण जर मैदानामध्ये पाहिला तर 1 डाऊनच्या स्वरूपानं आलाय आणि तब्बल या डावातले जवळपास 10 बॉल त्यानं फेस केलेत. रोहित 9 चेंडू खेळलाय आणि त्यामध्ये त्यानं फक्त 7 बनवलं. त्यामुळे येणाऱ्या बॉलवर एक मोठा फटका त्याला खेळणं बंधनकारक आहे. इथे पावलांचं माप चुकलं असावं, त्यामुळे पुन्हा माघारी सज्ज येतोय आणि नव्यानं तो चेंडू हाताळण्याकरता सज्ज होते. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. रोहित तो स्ट्रायकर एंडकडे आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज राज आणि रोहित या दोघांमधला हा खेळ इथे आपल्याला बघायचा आहे. ऑफस्टंपवर पडला आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. आणखी एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटमध्ये संपर्क होत नाही आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही तर मग तुम्ही तुमच्या टीम करता चांगलं काम करू शकणार नाही. सध्याचं जे फास्ट जग आहे ना, त्यामध्ये नात्यामध्ये एकमेकांमध्ये जास्त दिवस कॉल नसेल तर ते नातं तुटतं. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. जिथे जास्त वेळ संपर्क राहिला नाही बॅट आणि बॉलमध्ये तर मग पराभव तो तुमच्या वाट्याला येत राहतो. इथे दुसऱ्या रन करता कॉल आहे आणि 2 सुरक्षित आल्यात. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 48 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. या डावाचा पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल आहे आणि पूर्वार्धाच्या खेळात किती धावा राफलकावर लागतायत ते इथे आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज राज तो सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र खोल टप्प्याचा एक चांगला बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. इथेही दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. जोपर्यंत इथे थ्रो जाईल 2 धावा त्या कंप्लीट केल्या जातील. 3ऱ्या धावे करता प्रयत्न होतोय आणि तिथे जर आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झाल्या तर 4थ्या धावे करता येत आहेत
आणि चौथीही मिळेल काय पाचवीही मिळते का बघायचंय. पाचव्या धावे करता आलेत आणि त्यामध्ये तिथे जर आपण पाहिलं तर रनआउट झाले 4 कंप्लीट झाल्यात. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या पुढे सरकते. चौकारानं वाढून ही धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 52 धावा धावफलकावर. विजया करता 53 धावसंख्येचं लक्ष आहे. या 53 धावा धावफलकावर कशा पद्धतीने लावल्या जातील ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत. आणि हा उत्तरार्धाचा खेळ रंगण्याआधी बोथ टीम कॅप्टन्स नेक्स्ट मॅच आपल्याला लगेचच टॉस करण्याकरता सज्ज राहायचं. एका बाजूने टीम डिंगडॉंग वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ करण्याकरता सज्ज होती टीम यंगस्टर कुडूस. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची पहिल्यांदा आणि मग टॉस करण्याकरता सज्ज व्हायचंय. सलाम. आज पुनश्च एकदा शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026च्या माध्यमातून आपण एकत्रित जोडतोय. त्याकरिता उपस्थित असलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून आजच्या या दिवसाला या शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026च्या या दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅच मधील दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. इन ॲक्शन आपल्याला 2 संघ बघायला मिळत आहेत, ज्यामध्ये एक आहे श्रीराम गौरापूर आणि दुसरी आहे ती म्हणजेच सलामी स्पोर्ट्स निचोळे. या 2 संघांमध्ये ही लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या 2 संघांमध्ये ही मॅच आपल्याला बघायला मिळते. या 2 संघांमधली ही जुगलबंदी आपल्याला मैदानात बघायला मिळते. दोन्ही टीम या ठिकाणी आल्यात का? दोन्ही टीम आल्या असतील तर आपण रिपोर्टिंग करून घ्या. आपण आपल्या ज्या ऑफिशियल फॉर्मॅलिटीज आहेत त्या आधी कंप्लीट करायच्या आहेत, त्यानंतर आपला त्या ठिकाणी टॉस केला जाईल. मॅचकडे जाऊयात. एक बाजू पाहिली आहे ज्याच्यामध्ये आपण गोलंदाजीचा विचार केला तर सचिन पष्टे यांची गोलंदाजी पाहिली. दुसऱ्या बाजूने मात्र वेगवान मारा करणारा अतिश मैदानातनं गोलंदाजी करता येणार अजून बाकी आहे, ज्याच्या भात्यामध्ये या हंगामात भयंकर प्रचंड वेगाने गोलंदाजी केली जाते, तो मात्र आपण अतिश
या सेकंड इनिंग मधनं इन ॲक्शन गोलंदाजी करताना पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी निचोळेकरांची सर्वात प्रमुख जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. ही धावसंख्या चेस करण्याची क्षमता ज्या दोन खेळाडूंच्या खांद्यावर आहे, या धावसंख्येला चेस करण्याची ताकद ज्या दोन खेळाडूंमध्ये आहे, ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अनिकेत पष्टे आणि त्याची साथ देण्याकरिता सचिन पष्टे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. गोलंदाजी करण्याकरिता आकाश नवा गोलंदाज यावेळी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीसाठी येत असताना चला आपण या ठिकाणी सुरुवात करूया सेकंड इनिंगला. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. समोर आव्हान पहिलं आपण तर ठेवलेलं आहे तब्बल 53 धावांचं. शेवटच्या बॉलवर धावून आलेल्या 4 धावा. या वेळेला मात्र मागे गेले, जागा बनवली आणि ओव्हर द इनफिल्ड बॉलला सर फेकून दिलंय. पंच विजय बटाला सर या ठिकाणी दोन्ही हात आकाशाच्या दिशेने करत असताना अनिकेत पष्टेच्या बॅटमधनं एक क्लासिकल स्ट्रोक मैदानात येत असताना ओव्हर दी पॉइंट बॉल मात्र सीमारेषा पार. षटकार 6. पहिल्या बॉलवर षटकार या ठिकाणी पंचांनी चेक करायला सांगितलंय. थर्ड अंपायरकडे अपील केली आहे. थर्ड अंपायर या ठिकाणी मात्र चेक करायचंय डिसिजन काय आहे ते. इट्स अ बाउंड्री. पंचांचा इशारा येत असताना या ठिकाणी मात्र थर्ड अंपायरने दर्शवलंय इट्स अ बाउंड्री. 4 धावा मिळतील. पहिल्या बॉलवर चौकार आलाय आणि पहिल्या बॉलवर मात्र खातं ओपन केलं गेलंय. अनिकेत नावाचा खेळाडू आहे, प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. बघा सेन्सिबल बॅटिंग यावेळी बघायला मिळाली. एक षटकार आल्यानंतर लगेचच अगदी हलक्या हातानं पुन्हा एकदा त्या क्षेत्रामधनं कव्हरच्या दिशेने या ठिकाणी मात्र ही सिंगल कंप्लीट केली आणि सचिन पष्टे यांना स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते. दोन्ही बॅटर्समध्ये ताळमेळ नेहमी मात्र महत्त्वपूर्ण चांगलं बघायला मिळत असतं. तो मात्र यावेळी पाहिलं या संघाचा अष्टपैलू खेळाडू स्ट्रायकिंग एंडला नाव आहे सचिन पष्टे. गोलंदाजी असू द्यात फलंदाजी असू द्यात निचोळेकरांचा सध्याच्या घडीला या हंगामातला सर्वात फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. या वेळेला सचिन पष्टेनं सरळ पाहिलंय बॉलला आणि फेकून दिलंय. बॉल चाललाय काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन पष्टेच्या बॅटमधनं माइटी हिट. अर्थातच षटकार 6. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन्स डिंगडॉंग वडवली. चे बॉल आहेत या स्पर्धेकरिता आज. आणि कालच्या दिवसामध्ये भयानक आपण षटकार चौकार या मैदानावरनं कंप्लीट होताना पाहिले. कालच्या दिवसामधनं बहराचा खेळ केला अर्थात अनिकेत पाटील आणि सुपोंडे टीमने ज्या पद्धतीने तो खेळला, ज्या पद्धतीने तो लढला कालच्या दिवसातनं. यावेळी मात्र झेल उडलाय आणि दोघं जण तिघं जण येत होते परंतु कॅच वर कोणी गेलं नव्हतं. आणि त्या ठिकाणी विचार केला तर आपण 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अनिकेत पाटील आणि टीम कालच्या दिवसातनं या स्पर्धेमधनं मात्र टॉप 5 मध्ये जाऊन त्यांनी प्रवेश केलाय. डिंगडॉंग वडवली टीम कॅप्टन आपण आल्याची रिपोर्टिंग करा. डिंगडॉंग वडवली.
अगदास बुबेरा अँड टीम. सज्ज होईल पुढचा बॉल सचिन पष्टेच्या विपक्षामध्ये. या वेळेला मात्र फटका फसलाय. उंची तर बरीच गाठली आहे. मागे फिल्डर जज करतायत आणि यावेळी मात्र खेळीचा अंत होईल. सचिन पष्टे परतीच्या प्रवासाला जात असताना एक षटका ठोकला आणि तदनंतर मात्र माघारी परत आहेत. विकेटचं पतन. खेळाडू बाद. महत्वाचा खेळाडू होता सचिन. यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाव आहे अमित पष्टे. 40+ खेळाडू आहेत, परंतु काय तो खेळाचा दर्जा. गेली कित्येक वर्ष या वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण अष्टपैलू खेळूची कामगिरी करणारा हा खेळाडू आहे, जो यावेळी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु आम्ही म्हणत होतो ज्या वेगानं गौरापूरकर गोलंदाजी करतात त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार आला, तदनंतर एक सिंगल आली, एक परत षटकार आला, नंतर कॅच उडलेली, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. तदनंतर या बॉलवर पाहिलं तर संधी निर्माण करून दिली नाही फलंदाजाला. विकेट मिळवली आहे. आता शेवटचा अंतिम एक चेंडू या षटकामधील मात्र आता इथून बाकी असेल. सर ओके, यस थँक्यू. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथून बाकी आहे अमित पष्टेच्या विपक्षामध्ये. या वेळेला समोरनं फिरवलंय अमित पष्टे. यावेळी आल्या आल्या मात्र मोठा फटका कन्वर्ट करायला गेलेले. बॉल मिस होऊन विकेटच्या मागे जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. षटकाची उद्घोषणा या ठिकाणी मात्र केली जाते. षटक क्रमांक संपले पहिलं आणि धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 1 बाद 13 बाद झालेला खेळाडू, ज्यामध्ये सचिन पष्टेची वर्णी लागली आहे. विजयाकरता 53चं लक्ष म्हणजे येणारे बॉल 24 आणि करायच्या तुम्हाला 40 धावा. 40 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 4 षटकांमध्ये 40 धावा कशा पद्धतीने केल्या जातील ही स्पर्धा म्हटली या हंगामातील या वाडा तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा, जिचं कॅश प्राइस तब्बल 1,21,000 रुपये. आणि अर्थात आपण पाहत आहोत शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026 हा भव्य दिव्य थरार या स्पर्धेचे आयोजक आहेत. आपण पाहिलं तर सागर पाटील, तदनंतर नितेश पाटील, जगदीश पाटील, सत्यवान भोईर, जयेश पाटील, तदनंतर जीत पाटील, दोन्ही जीत पाटील, मयूर पष्टे, तदनंतर हो या वेळेला खूप सुंदर चेंडू बघायला मिळाला. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय. थोड्याशा वेगानं जर का बॉल अजून असता तर तिथे चौका जाण्याचे चान्सेस होते, बाउंड्री जाण्याचे चान्सेस होते. परंतु जो क्षेत्ररक्षक आपण शॉर्ट स्क्वेअर लेगला पाहिला त्याने चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलंय त्या ठिकाणी. आणि आपण पाहिलं तर या षटकामध्ये अतिशचा मात्र भन्नाट वेग. पुन्हा एकदा अतिश एक्सप्रेस गौरापूरकरांची गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाली आहे. सज्ज होईल पुढचा बॉल अमित पष्टेच्या विपक्षामध्ये अतिश. या वेळेला मात्र अमित पष्टे स्वतःचा क्लास मैदानात दाखवत असताना फुलर लेनची डिलिव्हरी मिळाली आणि त्या बॉलला सरळ पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित पष्टे पहिला बॉल मिस केलेला, परंतु तदनंतर स्वतःच्या बहरामध्ये येत असताना या बॉलला स्वतःच्या
अगदी आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये, ज्या पद्धतीने त्याची खेळण्याची शैली आहे, पायावर बसून नेहमी फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू, यावेळेला बॉल खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल, निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. षटक क्रमांक आपण दुसरं प्रगतीपथावर पाहतोय, ज्यामधील 3 चेंडू संपलेत आणि धावसंख्याचा विचार केला तर मात्र स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 20-20. या वेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. फिल्डर जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात, परंतु त्यांच्यापासून थोडासा लांब चेंडू पडला. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये होते. 2 सुद्धा धावा धावून कंप्लीट होतील. धावसंख्या 2 न वाढतीये. 22 या अंकावर जाऊन पोहोचेल. चेंडूंचा एकंदरीत विचार केला तर 4 या षटकामध्ये संपलेत. आजच्या दिवसात आपण महाशक्ती या तालुक्यातील या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत. आजच्या दिवसामधनं नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला डिंगडॉंग वडवली आणि तदनंतर यंगस्टार कुडूस या 2 संघांमध्ये मॅच बघायला मिळेल. याही वेळेला पुन्हा एकदा पायावर बसून फटका खेळलेत. मागे फिल्डर बॉलला स्टॉप करतायत. एक कंप्लीट केली आहे आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. वा, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, कारण इतक्या दूरवर चेंडू गेलेला. असं वाटलं की वेगानं 2 ते 3 धावा कंप्लीट होतील, परंतु एकच सिंगल घ्यायला भाग पाडली आहे. धावा सहजासहजी आम्ही सुद्धा देणार नाही, हे मात्र कुठेतरी दर्शवत असताना, हे मात्र कुठेतरी सांगत असताना आपल्याला दोन्ही बॅटर्सच्या विपक्षामध्ये संपूर्ण संघ मात्र बघायला मिळतोय. या वेळेला स्विच हिट खेळायचं होतं. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक पाहिलं तर या ठिकाणी समाप्तीस येत असताना, ते म्हणजे षटक नंबर 2, दुसरं षटक संपलंय आणि धावा आपण स्कोर कार्ड वर पाहिल्या तर जोडल्या गेल्यात 23-23. आज सागर पाटील यांच्या लेखीचा आज वाढदिवस आहे, अर्थातच सिमरन पाटीलीचा, आणि तिला या संपूर्ण शिवकृपा वैतरणेश्वर चषकच्या माध्यमातून, या वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या असोसिएशनच्या माध्यमातून आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि आज पार्टी सुद्धा आहे, सागर पाटील आम्हाला दर्शवतायत. धावसंख्या आपण पाहिली 2 षटका अखेरीस स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे 23-23. डिंगडॉंग वडवली. अगदास बुबेरे आणि टीम डिंगडॉंग वडवली. चला, गेम स्पीडअप करायची आहे. वरती विकेटना गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी बरेच बाहेर गेलेले पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू, नॉन प्लेएबल पंचांनी कळवलंय, दर्शवलंय. यावेळेला फुल टॉस बॉल मिस झालाय. अगदास बुबेरे आणि टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. लवकरच त्यांचा सुद्धा आपल्याला एक कडक शो बघायला मिळणार आहे. डिंगडॉंग चषक. कैश पटेल या ठिकाणी येत आहेत. कैश आपलं सुद्धा या ठिकाणी या शिवकृपा वैतरणेश्वर चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. टॉस कडे आपण जाणार आहोत. चला, दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. वरती विकेटना गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल, या वेळेला फटका फसलाय. मॅच मधली महत्वपूर्ण कॅच या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल. मिस्टर अनिकेत पष्टे परतीच्या प्रवासाला जात असताना विकेट सोबत महत्वाचा शिलेदार, महत्वाचा खेळाडू
मॅच मधली खूप महत्वाची विकेट मैदानात आली आहे. धावसंख्या पाहिली राहुल अहिरे स्टार क्रिकेटर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल या ठिकाणी. वरती विकेटना गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला नवा फलंदाज बॅटिंग करण्याकरिता आल्या आडव्या बॅटनं फटका प्रचंड वेगानं आहे. या मैदानावर खेळतायत. इथे तुम्हाला चांगलीच फिल्डिंग करावी लागेल. हलकीशी मिसफिल्ड सुद्धा इथून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होते आणि तीच गोष्ट बघायला मिळाली. बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता धावसंख्येचा विचार केला. 4 वाढून मात्र पुढे जात असताना 29 याही वेळेला फटक्यानी उंची बरीच गाठली. दोघ जण जज करतायत आणि वा आतिशनं इतक्या हलक्यानं कॅच कंप्लीट केली आहे. परंतु रोहित तुमच्या दोघांमध्ये कॉलिंग व्हायला हवी होती, कारण बघा संघाचे प्रमुख खेळाडू आहात तुम्ही. ज्या पद्धतीने ही कॅच उडलेली तिथे जर का एखादा नौका खेळाडू असता तर डेफिनेटली फंबल झाली असती. परंतु दोघ जण होते ज्या दोघांनी मात्र कॉलिंग दोघांमध्ये चांगली बघायला मिळाली आणि विकेट मिळाली आहे. धावसंख्या पाहिली 29. या षटकातील एकंदरीत चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर आतापर्यंत मात्र समाप्तीस आलाय 4 चेंडूंचा. 4 चेंडू संपलेत. 29 धावा जोडल्या गेल्या. 53चं लक्ष आहे. वडवली कुडूस कैश पटेल निर्णय 2 मिनिटात. तो गोलंदाजीत असेल जास्तीत जास्त, परंतु कुडूसकर असे जे पहिली फलंदाजी घेणं जास्त पसंत करतात. धावसंख्या आपण पाहिली 29 स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय प्रथम कृष्णा पण आलेत. आज त्या दिवशी संघासोबत नव्हते, आज पुन्हा एकदा जॉईन झालेत. गोलंदाजी स्वीकारली यंगस्टार कुडूसने. नेक्स्ट मॅच मध्ये अगदास बुबेरा अँड टीमला प्रथम बॅटिंग करण्याकरिता आमंत्रित केलंय. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येत असताना सूरज पष्टे सज्ज होईल. गोलंदाजी मार्क होणं पुढचा बॉल. यावेळी आल्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॉल आणि बॅटचा या ठिकाणी संपर्क होत नाहीये. बॉल मात्र मिस करून विकेटच्या मागे डॉट. निर्धाव चेंडू. तालुक्यातील मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि तालुक्यातील मानाचं सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं मैदान ते म्हणजे हे गातेसकरांचं मैदान आणि त्याच मैदानावर आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय. षटक क्रमांक संपलंय ते म्हणजे 3रं धावा स्कोर कार्ड स्थापित 29 या अंकावर. येणारा बॉल आता राहिलेत 12 आणि 12 चेंडूत करायच्यात तुम्हाला, त्या म्हणजेच 24 धावा. 12 चेंडू आणि 24 ची गरज.
गणेश नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. 12 चेंडू 24 ची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची इथून गरज. श्रीराम गौरापूर च्या पद्धतीने आम्ही म्हणत होतो तोफखाना गोलंदाजीचा, परंतु प्रांगणाच्या आतमध्ये अजून सुद्धा अमित पष्टे नावाचा खेळाडू मैदानामध्ये आहे. तिथपर्यंत निचोळेकर मात्र या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये स्वतःच्या आशा पल्लवीत ठेवून असतील डेफिनेटली. आमचे बँड मास्टर पुनश्च एकदा सजग होत आहेत या सकाळच्या सत्रामध्ये. कालचा संपूर्ण दिवस ही स्पर्धा अशी आहे जिथे तुम्हाला 6 दिवस बँड पथक हा तुमच्या सोबतच मात्र असेल. एक षटकार आल्यानंतर, चौकार आल्यानंतर कॅच उडली आहे. कॅच महत्वपूर्ण आहे आणि वा काय कॅच कंप्लीट केली आहे. विकेटच्या मागे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जे खेळाडू तैनात होते ते बॉलवर गेले आणि इतक्या हलक्यानं इतक्या वरची कॅच कंप्लीट केली आहे. अनिकेत यावेळी मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. अनिकेत जाळेकर अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू आणि अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षक, त्याने ही कॅच कंप्लीट केली आहे. मिळाली आहे विकेट, खेळाडू बाद. सज्ज होईल पुढचा बॉल. याही वेळेला लांब ठेवलाय शरीरापासून, चांगल्या पद्धतीने बॉल मात्र विकेटच्या मागे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू येत असताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. निचोळेकर फलंदाजीमध्ये थोडासा स्ट्रगल मात्र मैदानात त्यांचा चालू आहे. या वेळेला फटका चांगला, परंतु बरीच उंची गाठली आहे. दोघं तिघ जण जज करतायत आणि यावेळेला मात्र कॅच आपण पाहिली तर ड्रॉप केली जाते मैदानामध्ये. गोलंदाज स्वतः बॅक साईडने कॅच कंप्लीट करणं थोडंसं कठीण असतं. पोहोचले होते परंतु हातामध्ये चेंडू विसावू शकले नाहीयेत. धावसंख्या एक सिंगल कंप्लीट करून अमित पष्टेनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. येणारे बॉल आहेत 8, करायचे आहेत तुम्हाला 22. 8 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. अमित पष्टे मात्र मैदानामध्ये अजून सुद्धा उभा आहे. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये टायगर अभि जिंदा आहे सांगत असताना अमित पष्टेनं सरळ बॉलला फेकून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ माइट हिट. षटकार 6. जिथपर्यंत अमित पष्टे मैदानाच्या आत आहे त्यांना या मॅच मधनं कोणी बाहेर काढू शकत नाही असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र तडरून उभा आहे. 7-16 असं समीकरण बाकी. याही वेळेला फटका चांगला आहे. गॅप मधनं बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे, निघून जाईल दणदण करीत सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस ओव्हर द रोप. धावसंख्या कन्वर्ट केली या ठिकाणी 4. षटक गरज होती 12ची आणि शेवटचे 2 चेंडू अमित पष्टेला मिळाले आणि त्या चेंडूवर त्याने 10 धावा कन्वर्ट केल्या. 12ची सरासरी राखली आहे. आता येणारे अंतिमचे बॉल 6 करायचे तुम्हाला 12. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज.
गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी मार्क 1 गौरापूरकरांचा सर्वात प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता, ज्याला या 12 धावा डिपेंड करण्याची क्षमता ज्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने, तो रोहित पाटील गोलंदाजी मार्क 1 सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरनं. 6-12चं समीकरण बाकी आहे. फटका चांगला आहे, गॅप मधला बॉल, मैदानाची आउटफील्ड प्रचंड वेगवान आहे, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. वा आतिश वा, क्या बात आहे. काय चांगल्या पद्धतीने संघाकरिता 3 धावा वाचवल्यात. दर्जेदार दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु जमेची बाप निचोळेकरांकरिता पुन्हा एकदा अमित पष्टे स्ट्रायकिंग एंडला मात्र या ठिकाणी बघायला मिळत आहेत. अमित पष्टे यांनी जर का हा सामना जिंकवून दिला तर प्रशांत विष्णू पष्टे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज मात्र त्यांना देण्यात येईल. येणारे बॉल 5 करायचे तुम्हाला 11. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. रोहित टू अमित हे बॅटल रंगतदार. या 2 खेळाडूंमधला कडा संघर्ष मैदानात बघायला मिळतोय. वा सुंदर चेंडू परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताळला. एक तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि 2 तर कंप्लीट. काय तिसरी मिळेल नाही, मात्र डबलवर समाधान मानावं लागतंय. डबलवर समाधान मानावं लागतंय. बघा सकाळच्या सत्रामध्ये अशा मॅचेस बघायला मिळत आहेत. संपूर्ण दिवस बाकी आहे आणि अजून सुद्धा या स्पर्धेचे 4 दिवस बाकी आहेत. मॅच मात्र रंगतदार बघायला मिळते. येणारे बॉल 4 आणि करायच्या तुम्हाला 9. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. वैयक्तिक 10 चेंडू 23 वर खेळतात 40+ चे खेळाडू. मात्र युवानांना तरुणांना लाजवेल असा खेळ मैदानात त्यांचा बघायला मिळतोय. या वेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय करा. मागे फिल्डर तैनात. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जात आहेत. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा मानस, स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा मनसुबा आणि तो मात्र यशस्वी होईल का? या ठिकाणी होतोय यशस्वी. स्ट्राईक ठेवली. येणारे बॉल 3 करायचे तुम्हाला 8. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. 3-8 असं समीकरण इथून बाकी. नवीन फलंदाज ओमकार. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल. अंतिमच्या मॅच मध्ये आजच्या दिवसात राहुल अहिरे आणि टीम इन ऍक्शन बघायला मिळणार आहे. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये FDC कुडूस. म्हणजे या मैदानावरची सगळ्यात पहिली अगदी कडक झालेली 2 संघांमधली लढाई ती पुन्हा एकदा आज आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहे. मॅच कडे जाऊयात. मॅच रंगतदार. अमित पष्टेच्या विपक्षामध्ये रोहित पाटील. या वेळेला फटका चांगला. उंची तर बरीच गाठली आहे, परंतु या मॅच मधली गोल्डन विकेट मैदानातला मिळवत असताना स्वतः कॅप्टन रोहित पाटील महत्वपूर्ण क्षणाला मात्र आपल्या संघाला विकेट मिळवून देतोय. विकेटचं पतन. काय अगदी या सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुक्त करणारं जे गीत आपल्याला
आपल्या बँड पथक ओ हो आल्या आल्या सरळ बॉलला फेकून दिलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी महत्वाच्या क्षणाला ठोकलेला दर्जेदार स्ट्रोक फलंदाजाकरिता आल्या आल्या मात्र पहिल्या बॉलला सरळ फेकून दिलाय. षटकार. मॅच ऑन. येणारा बॉल 1 आणि करायच्या तुम्हाला 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 2 ची गरज. 1 चेंडू आणि 2 ची गरज. मॅड मास्टर आमचे संधीच पाहतायत कधी आम्हाला वाजवायला मिळते, परंतु वा सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचं गीत त्यांनी आम्हाला ऐकवलं अगदी सुंदर. थँक्यू डीजे. मॅच जर का विजयी केली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिनेशजी पष्टे यांच्या माध्यमातून असेल आणि ते 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते अमित पष्टे यांच्याकरिता होतं ना. ओके. 1 चेंडू आणि विजयाकरता 2 धावांची गरज. 1 चेंडू आणि 2 धावा. गौरापूर की निचोळे की गौरापूर या 2 संघांमध्ये लढत. 1 चेंडू आणि 2 ची गरज. ओव्हर दी विकेटनं रोहित पाटील सज्ज होतोय. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी मात्र खरा फिल्डिंग आणि विजयी झालीये. बॉल सरळ दणदण करीत सीमारेषेला क्लिअर करतोय. चौकारामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि विजय झाली या स्पर्धेमध्ये सलामी स्पोर्ट्स निचोळे.